गुड आफ्टरनून मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, तर त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा, स्किप वगैरे नका करू. तर जो पण नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. 1 hour later. चलो गाईस, आता आपण फायनली दादर स्टेशनला पोहोचलोय. दादर स्टेशनवर आता आपल्या डायरेक्ट चर्चगेट ट्रेन पकडायची. दिव्यावरून डायरेक्ट मला फास्ट ट्रेन भेटली, त्यामुळे लवकर येऊ शकलोय. आणि आता डायरेक्ट चर्चगेटला. आज गर्दी पण भरपूर आहे, कारण की ईद असल्यामुळे जाम गर्दी आहे. चलो अभी सीधा जाएंगे अपन चर्चगेट. तर ते आता दादर आहे, दादरला आलो, लगेच चर्चगेट ट्रेन पण भेटली आपल्याला. जशी मी दिव्याला आलेलो, फास्ट ट्रेनची वाट बघतो, फास्ट ट्रेन पण भेटली. आणि टाईम टू टाईम म्हणजे आपल्याला सगळं टाईम टू टाईम भेटतंय. आता वाजलेत 1:45 आणि आपल्याला बोलवलं आहे 2 वाजता चर्चगेटला. तर लेटचे आता आपण चाललो आहे. कोण आहे ते सगळं मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि पूर्ण ब्लॉग बघा, म्हणून बोलतो ब्लॉग हा पूर्ण इंटरेस्टिंग असणार आहे. तर अजून मी काय रिव्हील नाही करत आहे. गर्दी बघा. आपण डायरेक्ट आधी ट्रेनमध्ये जाऊ, ट्रेनमधून डायरेक्ट चर्चगेटला. गर्दी तर लय आहे. तर फायनली गाईज आपण आता आलेलो आहे चर्चगेट स्टेशनला. आणि आपलं काम आहे ते अजून मी म्हणजे काय रिव्हील नाही केलं, काय म्हणजे कशासाठी आलो आहे कशासाठी नाही. तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही, मजा येईल. हिंट्स तर अजून काहीच दिली नाही मी, म्हणजे रिव्हील काय केलं नाही, कशासाठी आलो कशासाठी नाही. थोडी हिंट तुम्हाला देतो, छोटी मोठी हिंट देतो, छोटी मोठी समजेल. समजलं काय? तुला समजलं तर समजेल, कमेंट करून सांगा. तर डायरेक्ट गेटच्या इथे जातो आणि तुम्हाला दाखवतो. तर फायनली मित्रांनो, आपण चर्चगेट स्टेशन क्रॉस केल्यानंतर आलो आता गेट नंबर 1च्या इथं. गेट नंबर 1 नंतर आपल्याला जायचं गेट नंबर 2च्या इथे. तर तिकडे जाऊन आपल्याला काय भेटेल काय ते मी तुम्हाला दाखवेल. त्यासाठी पूर्ण बघा मित्रांनो, खूप एक्सायटेड आहे मी पण त्या आयडियासाठी. तर पूर्ण बघा भावांनो, गेट नंबर 1 गेट नंबर 2च्या इथे आपल्याला जायचं आहे. तर भरपूर आता म्हणजे एवढी काही गर्दी नाही, तर सगळं दाखवतो मला किती गर्दी आहे किती नाही. तर पूर्ण ब्लॉग बघत आहे. गेट नंबर 1, गेट नंबर 1च्या इथून आपल्याला डायरेक्ट पुढे जायचं आहे गेट नंबर 2च्या इथे. वेलकम टू होम ऑफ MI पलटण. गाड्या लागल्यात. गेट नंबर 2, गेट नंबर 2, गेट नंबर 2. इथं पब्लिक का थांबले काय माहिती नाही मला पण एवढं. जस्ट आता आलो आहे मी पण, बघू काय सीन काय समजतं ते असं सांगत जाईल तुम्हाला. पूर्ण सिक्युरिटी आहे भाई, सिक्युरिटी, फुल सिक्युरिटी. मला आपण बाजूला उभे राहू. थोड़ा गाइस टाइम लगेगा मार्केट के इधर, तो इसलिए मैं आ चुका हूँ अभी मरीन लाइन के इधर. तो आपको मरीन लाइन में कितना म्हणजे केवढी गर्दी आहे ते दाखवतो तुम्हाला. जाम गर्दी आहे, ऊन पण भरपूर आहे आणि आज ईद असल्यामुळे जाम गर्दी, जाम म्हणजे जाम गर्दी आहे. दाखवतो तुम्हाला. ये देखो भाई क्या पब्लिक है. अभी तो मतलब नॉर्मल पब्लिक आहे. आणि हा आहे तो मुंबई इंडियन्सचा लोगो जो दरवर्षी असतो म्हणजे मरीन लाईनच्या ह्याच्यात समुद्रात. आता ऊन असल्यामुळे थोडी पब्लिक कमी आहे. त्यानंतर इव्हिनिंगला जाम गर्दी असणार, जाम. आणि क्राऊड तर नेक्स्ट लेवल असणार, कारण की मुंबई इंडियन्सची मॅच आहे आणि KKR सोबत. आणि पहिली मॅच म्हणजे वानखेडेला पहिली म्हणजे 2 का 1 मॅच झाल्या. मला पण एवढी काय आयडिया नाही मुंबईचे किती मॅच झाले किती नाही. 2 मॅच झाले असेल आय थिंक. तर ही 3री मॅच आहे वाटतं. कमेंट करा जर माहिती असेल कोणाला तर कितवी मॅच कितवी नाही. तर जास्त मोबाईलला चार्जिंग पण नाही भावानो, त्यामुळे थोडा सीन होईल. मेन पार्ट आहे ते दाखवत जाईल मी तुम्हाला. 1 hour later. हा बघा सचिन तेंडुलकरचा लोगो, स्मारक सचिन तेंडुलकर सर. सचिन तेंडुलकर सर लोगो पूरा.
इकडे भाई इयन मॉर्गनची इंटरव्ह्यू चालू आहे. काहीतरी म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतं काय समजत नाही. ग्राउंडमध्ये बघता आता इयन मॉर्गनच दिसलं आहे. आता वाजल्यात 5, तर थोड्या वेळानं अजून ग्राउंड भरायला खूप टाईम आहे. 1 तास बाकी आहे. तोपर्यंत इयन मॉर्गन काहीतरी बोलतो आहे. जरा समजेल तर सांगा काय ते. एकदम नीचे तो मैं आ रहा हूँ. रोहित शर्मा आउट हो गया यार. उसका बैटिंग देखने आया था. और यहाँ पे तारक भाई भी है. तारक मेहता का उल्टा चश्मा है. तारक भाई. तर फायनली मित्रांनो मी आता आलोय घरी आणि आजचा जो व्लॉग होता मुंबई वर्सेस KKRच्या मॅचचा तो मी पूर्ण नाही दाखवू शकलो कारण की माझ्या मोबाईलला म्हणजे चार्जिंगच नव्हती. काय माहीत म्हणजे एवढा माझ्यासाठी अनलकी लकी तर होतो मी खूप. बट माझ्या ह्या व्लॉगमध्ये मी काहीच दाखवू नाही शकलो की वानखेडेच्या स्टेडियमला एंट्री करून झाल्यानंतर परत ग्राउंडवरती गेलो पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट एवढं होतं ना. असं म्हणजे भरपूर जणांची ड्रीम असते. बट माझी पण एक ड्रीम होती की वानखेडे स्टेडियमला जावं असं. म्हणजे भरपूर लास्ट टाइम पण IPLला मी गेलेलो. बट यावेळी गेलेलो ना म्हणजे ग्राउंडमध्ये अख्खा गोल बाउंड्री लाईन फिरलो. प्लस मुंबई इंडियन्सची टीम, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा असं म्हणजे सगळे माझ्या समोरच होते. बट मी काय फोटो वगैरे काढू नाही शकलो का तर माझ्या मोबाईलची चार्जिंग संपलेली. तर त्यासाठी खूप म्हणजे थोडा वर खाली वाटतंय. म्हणजे वाईट म्हणजे वेगळंच वाटतंय मला की माझ्या समोर असून सुद्धा मी म्हणजे माझी एक ड्रीम असते सगळ्या प्लेयरसोबत फोटो काढायचा. बट यावेळी नाही काढू शकलो यार. FC बघू भेटतो का नाही. पुढं मुंबई वर्सेस RCBची मॅच आहे त्यामध्ये काय होतं काय नाही. तर FC तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब नसेल केलं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग बघायला भेटतील. आणि आता भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगला. बाय बाय.